दलाली करणाऱ्या फिक्सरची ओएसडी किंवा पीएस म्हणून नियुक्ती होऊ देणार नाही असा पवित्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि याच मुद्द्याला हात घालत ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदेंच्या शिवसेनेला घेरला असताना आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी मोठा बॉम्ब फोडलाय। रोहयो मंत्री असताना संदीपान भुमरेंच्या तत्कालीन ओएसडीने 5 कोटींच्या कामासाठी 5 लाखांची मागणी केल्याचा गौप्यस्फोट अमोल मिटकरींनी एबीपी माझाशी बोलताना केला होता। आता संदीपान भुमरेंनंतर अमोल मिटकरींनी तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत, माजी पाटबंधारे मंत्री संजय राठोड, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या ओएसडींचं नाव घेतलंय। या मंत्र्यांच्या ओएसडींचा अनुभव चांगला नव्हता असा गंभीर आरोप करत अमोल मिटकरींनी अप्रत्यक्ष एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला लक्ष्य केलंय। तत्कालीन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे ओएसडी असलेले विवेक मोगल यांच्यावर सुद्धा आमदार अमोल मिटकरी यांनी काही गंभीर आरोप केले। चार खाते अशी होती की ज्यांच्या ओएसडीच्या सोबत संपर्कात असणारे काही स्वीय सहाय्यक हे सातत्याने आमदारांच्या संपर्कात असायचे। माझ्यासारखा माझ्या पक्षाच्या इतर आमदारांना पण तो अनुभव आहे। त्यामधले 2-4 डिपार्टमेंट खरंच तसे होते की त्यांनी पैशाची मागणी केली होती आणि या मागणीवर मी ठाम आहे। त्यामध्ये मी भुमरे साहेबांकडे असलेलं जे खातं होतं फलोत्पादन आणि रोजगार हमी योजनेचं, त्यानंतर तानाजी सावंत यांच्याकडे आरोग्य खात्याचा कारभार होता, अब्दुल सत्तारांकडे कृषी खात्याचा कारभार होता, संजय राठोडांकडे मृद व जलसंधारणाचा कारभार होता। जर एखाद्या संबंधित काही आपल्याला त्या भागाचं काम करून घ्यायचं असेल किंवा निधी घ्यायचा असेल, आमदारांना निधी घ्यायचा असतो, त्यावेळेस त्या ओएसडींच्या खाली सुळसुळाट असायचा आणि त्या सुळसुळाटमधले गोंधळातली लोक साधारणपणे यायची, संपर्क करायची, मला न करता प्रत्यक्ष, कारण होऊ शकते बाबा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होईल म्हणून माझे जे काही स्वीय सहाय्यक असतात मुंबई आणि इथले सोबत मुंबईला, त्यांच्यासोबत पण संपर्क करायचे की बाबा थोडं आम्हाला देवाणघेवाण केली तर आम्ही मग ते ओएसडींकडे देऊन तुमचे कामं मार्गी लावू। असं फक्त एवढ्याचाच अनुभव नाही, तर बऱ्याच लोकांचा अनुभव आहे। मोघल यांचे वडील आमच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य आहेत। तेच कसे आहेत? कारण मोघल त्यांचे स्वीय सहाय्यक होते आणि मग ते आले कसे? मग काय आर्थिक व्यवहार झाला का? झाला नसेल तर मोघल आणि त्यांचे नेते सत्तार साहेबांनी सांगावं। म्हणजे माझा स्पष्ट आरोप आहे आणि माझं मत पण आहे की कृषी विद्यापीठ आमच्या हक्काचं असताना दुसऱ्या भागातली लोक घुसखोरी कशी करू शकतात? म्हणजेच तुम्ही आर्थिक देवाणघेवाण केली। दरम्यान या सगळ्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। ते फिक्सर आहेत हे स्पष्ट होत आहे आणि सरकारमधलीच माणसं जर आता त्यांची वाभाडी काढायला लागली आहे तर फिक्सर मंत्री कोण एकदा सांगून टाका। ते फिक्सर आहेत हे स्पष्ट होत आहे आणि सरकारमधलीच माणसं जर आता त्यांची वाभाडी काढायला लागली आहे तर फिक्सर मंत्री कोण एकदा सांगून टाका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।